हाय नमस्कार, वेलकम माय चॅनल. तर आज तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे. नवीन म्हणजे काहीतरी रेसिपीच आहे, पण किती हेल्दी आहे. हेल्दी म्हणजे ज्यांना कॅल्शियम कमी असेल ना त्यांच्यासाठी खास. तर मी काय करणार आहे ते तुम्हाला आता दाखवतेच मी. हे बघा, आता हे खारीक घेतल्यात, बदाम, काजू बदाम थोडेसेच घेतलेत मी, आणि वेलची घेतली. वेलची पण थोडीशीच घेतली. आता हे भोपळ्याच्या बिया आणि हे सूर्यफुलाच्या बिया आहेत, आणि हे खारीक म्हणजे हेच आहे, पण याचे असे बारीक तुकडे करून घेतले. आता पुढचा प्रोसेस काय काय आहे ना मी तुम्हाला दाखवते. आता मी गॅसवर पॅन ठेवलं आहे आणि पॅनमध्ये भोपळ्याच्या बिया गरम करून घेते. गरम म्हणजे नॉर्मल थोड्या गरम करून घ्यायच्या, जास्त नाही, थोड्याशा अशा भाजून घ्यायच्या. आता ज्या सूर्यफुलाच्या बिया होत्या ना त्या पण अशा थोड्याशा गरम करून घेते. जास्त भाजायची गरज नाही, कारण नॉर्मल असं रोस्ट करून घ्या, कारण ऑलरेडी त्या थोडे रोस्टेड आहे. तर मी खारीक पण असं गरम करून घेते, कारण जरा गरम झाले ना तर ते मिक्सरला लावल्यावर लवकर बारीक होते म्हणून. सगळं अशा प्रकारे मी भाजून घेतले आणि आता मिक्स करून घेते, आणि थोडं थंड झालं का मिक्सरला लावून घेते. तर बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे पावडर केले, थोडेसे भरडच ठेवले. तर आता जी पावडर मी बनवली आहे ती ज्यांना कॅल्शियमची कमी आहे ना त्यांच्यासाठी खास म्हणजे उपयुक्त आहे. तर ती कशी घ्यायची मी तुम्हाला सांगते. ती तुम्ही 1 चमच दुधामध्ये टाकून पण घेऊ शकता. तर ह्या पावडरचे ना तुम्ही लाडू पण बनवू शकता. लाडू कसे बनवायचे, जे आपण सुके खारीक टाकलेत ना ते नाही टाकायचे, त्याच्या जागेवर आपण खजूर टाकायचा. ओला खजूर असतो ना तो टाकायचा, आणि साखर गूळ काही साईड टाकायचं. तर तुम्हाला दाखवते मी आता काय करते. हा 1 चम्मच आणि अर्धा ग्लास दूध हा मिक्स करून घ्या. दूध एकदम कोमट दूध घेतले, जास्त गरम आहे आणि थंड पाणी, असा मिक्स करून तुम्ही पिऊ शकता. दुधामध्ये साखर गूळ टाकू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. आता हे बघा, ड्रॅगन फ्रूटच्या बिया ज्या होत्या ना त्या लावल्यात मी, आणि कसे निघल्यात बघा. तर असं नवीन एक्सपेरिमेंट करत असते मी. तर तुम्हाला करत असेल ना तर तुम्ही करून बघू शकता घरी एक्सपेरिमेंट. तर आता मी हा दूध पिऊन बघते आणि तुम्हाला सांगते कसं झालं ते. मस्त झाली, ट्राय करून बघा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुम्ही. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय.